मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। काल राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये 57.49% इतकं मतदान झालंय। त्यामध्ये सर्वाधिक मतदान हे जालना लोकसभेमध्ये झालं। जालन्यामध्ये 68.30% मतदान झालंय, तर पुण्यात सर्वात कमी म्हणजेच 49.43% मतदान झालंय। राज्यातील दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 62% मतदान झालं होतं। त्या तुलनेत तिसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये जवळपास 4.5% घट झाल्याचं दिसलं। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली। एनडीए आणि इंडिया आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू आहे। त्यातच आता राहुल गांधींनी महिलांसाठीच्या महालक्ष्मी योजनेची माहिती देताना एक दमदार दावा केलाय। राहुल गांधी म्हणतात की 1 जुलै 2024 रोजी सकाळी जेव्हा देशातील महिला आपलं बँक अकाउंट चेक करतील तेव्हा त्यांच्या खात्यात 8,500 रुपये आलेले असतील। देशातील कोट्यवधी गरीब महिलांच्या खात्यात जादूने 8,500 रुपये येतील। राहुल गांधी पुढे म्हणाले की वर्षभरात तब्बल 1 लाख रुपये जमा होतील। जुलाई में 1 तारीख सुबह हिंदुस्तान के करोड़ों गरीब लोग अपना बैंक अकाउंट देखेंगे और जादू से 8,500 रुपए उस महीने के अंदर महिलाओं के बैंक अकाउंट में। भाई और बहनों, जुलाई में देखेंगे 8,500 रुपए, अगस्त में 8,500, सितंबर, अक्टूबर, नवंबर, दिसंबर खटाखट 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 8,500। इस भीड़ में से हजारों लोगों की लिस्ट बनेगी। 50,000 नहीं, 70,000 नहीं, 90,000 नहीं, 1 लाख रुपया साल का अंदर जाएगा इनसाइड। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसी मतदारसंघात भव्य रोड शो केला। या रोड शोला वाराणसीकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। यावेळी मोदींसोबत वाहनात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा होते। पंतप्रधान मोदींच्या रोड शोच्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने पोलीस बंदोबस्तही होता। वाराणसीमधील रस्त्यावरील चौकांमध्ये भाजपच्या वतीने सजावट करण्यात आली होती। पंतप्रधान मोदी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मोदींच्या या रोड शोला यंदाही रेकॉर्ड ब्रेक गर्दी दिसून आली आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते तथा बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं कर्करोगामुळे काल निधन झालंय। ते 72 वर्षांचे होते। त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते। दरम्यान त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींसह इतर राजकीय नेत्यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहून शोक व्यक्त केलाय। 2018 पासून प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या प्रतीक्षा यादीत असणाऱ्या वंचित कुटुंबांना तत्काळ गुरुकुल योजनेचा लाभ द्यावा या प्रमुख मागणीसाठी काल कराड तहसीलदार कार्यालयावर घरकुल हक्क मोर्चा काढण्यात आला। यात कराड तालुक्यातील विविध गावातील वंचित कुटुंब मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या मोर्चास विविध संघटनांनी पाठिंबा दिलाय। दरम्यान कराड तहसीलदार कार्यालयाच्या आवारात या मोर्चाच्या सभेत रूपांतर झाले आणि आंदोलकांनी आपल्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदारांना दिलंय। पैसे आलेले नाहीत, ते हाताच्या पोटावर मोजणे इतकं घर आले। म्हणजे 100 घर मंजूर असतील तर 2 घरांना पैसे आले। म्हणजे लाभार्थी गेले 6 वर्ष झालं घरा वाचून जीवनकंठित आहेत। येणारा पावसाळा तोंडावरती, पाऊस पडल्यानंतर घरामध्ये पाणी घुसणं असेल, पत्र्यामधून पाणी आत येणं असेल, भिंतीवरती वल चढणं असेल, दुसरी उकीर टाकणं अशी घरांची परिस्थिती आहे। परंतु या शासनाला जाग येत नाही। वारंवार आम्ही पाठपुरावा केला, परंतु प्रत्येक वेळी आम्हाला सांगितलं जातं की पैसे येतील त्यावेळी बघू। परंतु इथून जर तुमचं एखादं निवेदन वर जात नसेल तर पैसे येऊ शकत नाहीत आणि अजून 10 वर्ष जरी आपण थांबलो तर याच्यावरती पैसे येऊ शकत नाहीत। म्हणून आम्ही आज हा धडक मोर्चा तहसीलदार कचेरी कराड इथे घेऊन आलोय। आणि हा आवाज ऐकून तरी किमान शासनानं त्या कराड तालुक्यातील घरकुल लाभार्थींच्या खात्यावरती पैसे सोडावेत। आणि आमची अशी नम्र विनंती आहे की येत्या दिवाळीच्या आत प्रत्येक घरकुलाच्या खात्यावरती, प्रत्येक घरकुल लाभार्थीच्या खात्यावरती किमान पहिला हप्ता जमा झाला पाहिजे। त्याचबरोबर शासन घरकुलाला किती पैसे देते? फक्त 1.5 लाख रुपये। 1,20,000 रुपये खात्यावरती, मस्टर ड्यू 20,000 आणि शौचालयाचे 12,000। 1.5 लाख रुपये घर होतंय का हो? 1.5 लाख रुपये फाउंडेशन सुद्धा होत नाही। आता तुम्ही सिमेंटचे दर बघा, वाळूचे दर बघा, खडीचे दर बघा, पत्र्याचे दर बघा। आता वीट तुमचे 8 रुपयाची टोका वीट 16 रुपयावर गेल्या, म्हणजे डबल किमती झाल्यात। परंतु शासन गेल्या 10 वर्षापूर्वीचा GR घेऊन बसलंय आणि 1.5 लाख रुपये घर बांधा म्हणते। 1.5 लाखात ही लोक कशी तरी घर बांधणार? भारतीय हवामान विभागाने त्याच काही दिवसांपूर्वी मान्सून 2024 बाबतच्या आपल्या पहिल्या अंदाजात यंदा मान्सून समाधानकारक राहणार असा अंदाज व्यक्त केलाय। दरम्यान मान्सून 2024 संदर्भात भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून आताची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजेच मान्सूनचे आगमन यावर्षी वेळ आधीच होणार आहे। यावर्षी नैऋत्य मोसमी वारे अर्थातच मान्सूनचे 19 मे 2024 ला अंदमानात आगमन होणार आहे असा मोठा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। घाटकोपर पूर्व येथे महाकाय होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना
घटना काल घडली. यात आतापर्यंत 3 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येक 5 लाख रुपयांची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. घाटकोपर अपघातात जखमी झालेल्या लोकांवर राजावाडी येथे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 35 लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सर्व जखमींवर मोफत उपचार करण्यात येतील असंही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यभरात मागच्या काही दिवसांपासून कोसळणारा अवकाळी पाऊस काल मुंबईमध्ये दाखल झाला. काल दुपारनंतर मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. या वादळामुळे मुंबईत काही ठिकाणी अपघात झाले. जोगेश्वरीच्या मेघवाडी नाका भागामध्ये नारळाचं झाड रिक्षावर कोसळलं. या अपघातामध्ये एक व्यक्ती आणि रिक्षाचं नुकसान झालं. या अपघाताचा व्हिडिओ समोर आला. अमरावती मध्यवर्ती कारागृहात पॉस्को प्रकरणात शिक्षा भोगत असलेला कैदी विलास नारायण तायडे याला डोक्याला दुखापत झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना चकमा देऊन जिल्हा सामान्य रुग्णालयातून त्याने पलायन केल्याची घटना 30 एप्रिल रोजी पहाटे 3च्या सुमारास घडली. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी आज मध्य प्रदेशातील तकळीगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खाकनार येथून आरोपीला अटक करून अमरावती येथे आणलं. आरोपी अमरावती येथून पळून गेल्यानंतर त्याने वर्धा जिल्ह्यात कलम 326 अन्वये गुन्हा दाखल केला असून अमरावती येथूनही फरार झाल्याप्रकरणी त्याच्या विरुद्ध अमरावती येथे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे या आरोपींना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. नारे वय वर्ष 45 हा हिवरखेड पोलीस स्टेशन अकोला जिल्हा या पोलीस स्टेशनच्या 376च्या गुन्ह्यात आरोपी होता आणि तो गेले 7-8 वर्षापासून मध्यवर्ती कारागृहामध्ये त्याची शिक्षा भोगत होता. तो शिक्षा झालेला आरोपी आहे. दिनांक 30/4/24 रोजी तो इरविन हॉस्पिटलमध्ये काही उपचारास्तव भरती झालेला होता. त्याला उपचार चालू असताना रात्री 2च्या सुमारास 2 ते 3च्या सुमारास त्यांनी त्या हॉस्पिटलमधून वॉर्ड क्रमांक 16मधून इरविन हॉस्पिटलच्या पळ काढलेला होता आणि तिथून तो पळून गेला होता. पळून गेल्यानंतर सुद्धा त्यांनी वर्धा जिल्ह्यामध्ये एक 325/24 नंबरचा 326चा गुन्हा केलेला होता आणि तो पळून गेल्यानंतर आमची टीम आम्ही माननीय CP सरांच्या मार्गदर्शनाखाली पाठवलेली होती आणि या टीमने आज रोजी मध्य प्रदेश या ठिकाणी जाऊन गेले 2-3 दिवस ते त्याचा पाठपुरावा करत होते, शोध घेत होते आणि मध्य प्रदेश याच्या इथून तुकईगड पोलीस स्टेशन खकनार या ठिकाणावरून आज त्याला अटक करून या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर आता जे काही इथून पळून जाण्याचा गुन्हा दाखल आहे आणि त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यात आणखीन एक 326चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. देशभरात काल लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. अनेक मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क काल बजावला. परंतु मतदानासाठी सकाळीच घराबाहेर पडलेल्या मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता सुयश टिळकला काहीसा वेगळा अनुभव आलाय. सुयश टिळकला मतदानाचा हक्कच बजावता आला नाहीये. त्याचे ऑनलाईन मतदार यादीत नाव होते, परंतु प्रत्यक्षात बूथवर गेल्यावर तिथल्या यादीत त्याचं नाव नसल्याचं आढळून आलं. या संदर्भातील पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर करत खंत व्यक्त केली आहे. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.